आपल्याशिवाय आपलं यांना कथाकथ घोडे लावल्याशिवाय हे नीट नाही होत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. कसे ठरवायचे बाबा हो? तुम्ही 500 किलोमीटरहून इथपर्यंत एखाद्या मागणी मान्य करण्यासाठी आलात, तुम्ही जर लक्ष नाही दिलं तर ते कसं होणार? इथून पुढच्या काळात तरी शांतता संयम ठेवा आणि काय दिशा आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. विषय असा आहे, मी शेतकरी म्हणून इथं आलो आणि माझं मूळ येण्याचं कारण सांगतो. मी आजारी आहे, मला चालता फिरता आणखी लई त्रास आहे. मी काल ते 6:30 वाजता बघितलं, डाव टाकला. म्हणलं आपण घरात नाही झोपू शकत. मी तुपकर साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी गोळ्या औषध घेऊन निघतोय. 7 वाजता मी पहिला फोन बच्ची बोला केला असं निघतोय म्हणून, कारण ते दम निघत नव्हता, कारण त्याच्यातून आम्ही आलो. आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे? टाकलेलं सरकारचं षड्यंत्र, डाव कसा मोडायचा तो प्रति डावानच मोडावं लागेल तरच आपण यशस्वी होऊ. आपण मात्र आता नागपूरकडे निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो. आम्हाला तुमचं मुंबईचं ठरलेलं माहीत नाही, बैठक ठरली का काय याचा आम्ही नाही आणि त्याच्यात मी पडणार पण, कारण आंदोलन हाताळण्याची वेगळी वेगळी पद्धत असते. आमचं कसं हाताळायचं, तुमचं शेतकऱ्यांचं कसं हाताळायचं, तुम्ही उभी आहेत त्याच्यात घातलं. तुम्ही पूर्ण अवश्य शेतकरी आंदोलनात खर्च केला. कोणत्या टप्प्यावरती थांबायचं, कोणत्या टप्प्यावर नाही थांबायचं याचं ज्ञान तुम्हाला आहे. त्याच्यामुळं मी काय उगं तुम्हाला सल्ले देत बसायला देऊ शकत नाही. मी सांगायचं जा नका जाऊ. शेतकऱ्याच्या आंदोलनातला टप्पा मला माहीत नाही, मी तो शिकतोय. मी मागेही सांगितलं की 2 तारखेला बैठक लावली, त्यांच्या सगळ्याच्या संमतीनं यंत्रवलेला रद्द करून टाकली. म्हणून 2 शेतकऱ्यात गट दिसता कामा नाही. त्याला काय अर्थ आहे? लढायचं शेतकऱ्यासाठी, आमचं ते बंद करून टाका. मी यासाठी बोलली होती, तुम्हाला खरं सांगतो, मी काय 2-4 मिनिटापेक्षा जास्त बोलणार नाही. मी यासाठी लावली होती, सगळे अभ्यासक तज्ज्ञ संघटनेचे सगळे संस्थापक अध्यक्ष बोलवले होते. ते लढायचं कसं सांगा, कारण माझ्याकडे एकच गोष्ट आहे, पब्लिक आहे आणि मी इमानदारीने लढतो. अभ्यासाचा आपला पत्ता नाही, जे आहे ते ऐकायला त्याला काय, पण आपण नीट करतो बा त्याला. आपल्याशिवाय आपलं यांना कथाकथ घोडे लावल्याशिवाय हे नीट नाही होत. नाही तर न्याय नाही ना फी नाही ना काही नाही, असंच या असेच जा, अशा स्वरूपाचे. त्यामुळं यांच्याकडून समजून घेऊन एक बाजू यांच्याकडे द्यायची, दुसरी ग्राउंड लेवल आपण सांभाळू असं ते होतं. पण ते रद्द करून टाकलं, तो विषय संपला. कालचा विषय खूप वाईट वाटला, कारण पहिल्याच दिवशी जर सरकार हे डाव टाकतंय म्हणलं आपण 100% साथ दिली पाहिजे म्हणून इथपर्यंत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.